तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज सायंकाळी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे। निवडणुकीच्या रणधुमाळीला मग सुरुवात होईल। मात्र शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार निवडणुकीच्या रणांगणात उतरणाऱ्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतंय, शिवसेना कशा प्रकारे जास्तीत जास्त जागेवर ताबा मिळवेल या संदर्भात या शिवसैनिकांना काय वाटतंय ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांनी। आजपासून निवडणुकांचं बिगुल वाजतंय। निवडणूक आयोग संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल। मात्र मी आता आहे शिवसेना भवनमध्ये, काही शिवसैनिक माझ्यासोबत आहेत। येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या काळामध्ये नक्की वातावरण कसं असणार आहे, शिवसेनेची काय भूमिका असणार आहे, शिवसैनिकांना नक्की या निवडणुकीबद्दल काय वाटतं हे सगळं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आहेत। काय वाटतं, येणारा जो काळ आहे निवडणुकीचा हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय आणि आतापर्यंत जी भूमिका घेण्यात आलेली आहे शिवसेनेतर्फे, तुम्हाला काय वाटतं निवडणुकीमध्ये काय होईल? आज आपलं जी युती झाली आहे BJP आणि शिवसेना, ती उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगला विचार करून युती केलेली आहे। आणि आम्हाला काय निवडणुकीसाठी आम्हाला उद्धवजी जे ठाकरे साहेब आम्हाला आदेश देतील त्यांना आम्ही जीवाचं रान करून आम्ही निवडून आणूच आणि आमची सत्ता जे आहेत खासदार जास्तीत जास्त निदान 19 ते 22 आमचे खासदार निवडून येतील या प्रकारे आम्ही कामकाज करू। दादर प्रवादी माहीममध्ये राहुल शेवाळेचा आम्ही गड तर राखणारच आहे आणि आमच्या उद्धवसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व हे सर्वश्रुत आहे। उद्धवसाहेबांनी सांगितलं कामाला लागा, आम्ही आता कामाला नाही लागलेलो आहे, आम्ही 5 वर्षापासून काम करतोय आणि कामाला लागलेलो आहे। त्यामुळे या गड आमचा हा गड राहुल शेवाळेंचा आम्ही राखणार आणि शिवसेनेच्या 23 पैकी 23 जागा आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शिवसेना जिंदाबाद। सर, मध्यंतरी BJPवरती सुद्धा टीका करण्याचं काम शिवसैनिकांतर्फे होत होतं, मात्र आता पुन्हा BJP आणि शिवसेना एकत्र आलेले आहेत। हे जे गठबंधन आहे किंवा ही जी युती आहे ती शिवसैनिकांसाठी कशी वाटते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की तुमचा उत्साह कसा असणार? शिवसेना आणि शिवसैनिक हे फक्त 2च शब्दांवर जातात, ते म्हणजे मातोश्रीचा आदेश। मातोश्री जे काही ठरवते ते शिवसैनिक मानतात, बाकी कोणत्या आदेशाला शिवसैनिक मानत नाही। आणि याच्या पहिलासुद्धा मातोश्रीचा आदेश चालायचा आणि आता मातोश्रीचा आदेश आलेला आहे आणि शिवसैनिकांमध्ये हा उत्साह आहे। त्यात युवासेना आहेत, युवासेना जोडीला आहेत। आदित्यसाहेब आणि उद्धवजी हे दोघेही मिळून आज महाराष्ट्र पिंजून काढत आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न असो, नाना प्रकल्प असो, सर्व विषयांवर शिवसेना खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभी आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की जनता शिवसेनेच्या पाठीला इलेक्शनमध्ये उभी राहणार नाही। त्यामुळे हा विजय हा निश्चित झालेला आहे आणि शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा हा महाराष्ट्रातनं निवडून देणार आहोत। आणि या शिवसैनिकांच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की दादर माहीम प्रवादी जसं यशवंत विश्ले बोलले की आम्ही राहुल शेवाळेंना 100% खासदार म्हणून निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सीट आणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकूणच शिवसेना पक्षप्रमुखांनी जी भूमिका घेतलेली आहे ती शिवसैनिकांसाठी महत्त्वाची वाटते। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसैनिक जीवाचं रान करून निवडणुकीमध्ये विजय संपादित करतील अशी भूमिका सुद्धा शिवसैनिकांकडून व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसोबत कृष्णा सोनारवाडकर, TVNN मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tvnmarathi.com।